सर्व मंगल्य मांगल्ये शिव सर्वादि साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. येत्या गुरुवारी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे. या दिवशी आपण उद्यापन करायचे असते. आता ज्यांचे एकही गुरुवार नाही झाले त्यांनी उद्यापन कसे करावे, काही कारणास्तव त्यांचे 2 गुरुवार नाही झाले त्यांनी उद्यापन कसे करावे, किंवा येत्या गुरुवारी तुमच्याकडून उद्यापन होत नसणार तर काय करावे, याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. कितीही म्हटलं तरी महिलांच्या मासिक धर्मामुळे एखादा तरी गुरुवार स्किप होऊनच जातो. मग आपण उद्यापन कसे करावे, किंवा कोणाच्या घरात काही लग्न होतं त्यांच्यामुळे तुमचे व्रत करणे शक्य नाही झाले, म्हणजे उपवास धरणे शक्य नाही झाले, किंवा कोणाच्या घरात काही सुतक विटाळ काही ना काही प्रॉब्लेम असते त्याच्यामुळे तुम्हाला दुसरा किंवा तिसरा किंवा पहिला गुरुवार धरणं शक्य झालं नसेल तर त्यांनी उद्यापन कसे करावे. तर मी तुम्हाला सांगते, ज्यांचाही पहिला असो किंवा दुसरा गुरुवार असो किंवा किंबहुना तिसराही गुरुवार तुमच्याने धरले गेले नसणार किंवा पूजा मांडणी झाली नसेल तरीसुद्धा तुम्ही येत्या गुरुवारी म्हणजे 18 डिसेंबरला तुम्ही उद्यापन करू शकतात. आता की काही महिलांचा असा प्रॉब्लेम असेल की आम्हाला येत्या म्हणजे मार्गशीर्षच्या 4थ्या गुरुवारीच काही अडचण आली असेल, किंवा तुम्ही कोणत्या लग्नाला गेला असेल किंवा सुतक असेल किंवा विटाळ असेल, जे काही तुमचे प्रॉब्लेम असेल, पण तुम्हाला 4थ्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन करणं शक्य नसेल तर तुम्ही पौष महिन्यातसुद्धा उद्यापन करू शकतात. काही महिला म्हणतील की पौष महिन्यामध्ये उद्यापन केले जात नाही कारण तो असं मानता की तो शुभ नाही. पण एक सांगू का महिलांनो, सर्व महिना शुभच असतो आणि आपण पौष महिन्यातसुद्धा सूर्यनारायणाचे व्रत करत असतो, त्यांची पूजा करत असतो. मग तो महिना आपण वाईट कसा म्हणू, तो महिनासुद्धा चांगलाच आहे आणि त्या महिन्यातसुद्धा म्हणजे ते पौष महिना जेव्हा लागेल त्या महिन्यातसुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात. आता आपण लक्ष्मीचे उद्यापन म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील उद्यापन आपण कसे करावे. अर्थात आपण दर गुरुवारी पूजा मांडतो, तशीच ह्या 4थ्या गुरुवारीसुद्धा आपल्याला छान अशी पूजा मांडायची आहे. आणि ज्या काही तुम्ही सेवा करत होत्या या 3 गुरुवारमध्ये त्या सेवा तुम्ही करावे. जे काही मंत्र स्तोत्र म्हणजे जे तुमची पोथी वाचायची आहे तेच तुम्ही सर्व सकाळी करून घ्यावे, कारण की 19 तारखेला अमावस्या सुरू होणार आहे. उद्यापन करताना तुम्ही सुवासिनीसुद्धा बोलवू शकतात. त्यांना तुम्ही महालक्ष्मीचं व्रताचं पुस्तक द्यायचं, फळ म्हणून केळी द्यायची, त्यांची ओटी भरायची आणि असं तुम्ही उद्यापन करू शकतात. काही ठिकाणी कुवारका बी बोलवता, म्हणजे मुलींनासुद्धा बोलवलं जातं. तुम्ही मुलींनासुद्धा बोलवू शकता, मुलींनासुद्धा तुम्ही पुस्तक देऊ शकतात, फळ म्हणून केळी देऊ शकतात, किंवा गहू असो तांदूळ असो त्यांनी त्याची ओटी भरावी आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. असं तुम्ही सुद्धा उद्यापन करू शकतात. काही ठिकाणी काय होतं की कसे उद्यापन केलं जातं की सुवासिनी बोलवतात, त्यांना जेवण घालतात, कोणी पुरणपोळींचा स्वयंपाक करतो व कोणी वरण भातांचा स्वयंपाक करतो. असं ते त्यांना जेवू घालतात, जितके सुवासिनी बोलवतात त्यांना ते जेवू घालतात. असं सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकतात. पण उद्यापन करताना नेहमी आपल्याला जसं परवडेल, आपल्याने जे होईल, आपल्या यथाभक्ती यथाशक्ती उद्यापन केलं पाहिजे. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही उद्यापन करू शकतात. तुम्ही 5-7 अशा कुवारिका किंवा सुवासिनी जेवू घालू शकतात किंवा त्यांची ओटी भरू शकतात. ज्या पण तुम्ही कुवारिका किंवा सुवासिनी बोलवतील आणि त्यांना तुम्हाला जेवण नाही करायचं आहे, फक्त ओटी भरायचं आहे, तर मी तुम्हाला सांगेल त्याला ॲटलिस्ट थोडं का होईना तुम्ही दूध द्या. त्याच्यामध्ये केशर टाकून दूध त्यांना प्यायला नक्की द्या, कारण ते आपल्या घरामधली माता लक्ष्मी स्वरूप त्या आलेल्या आहेत. मग आपण आपल्या माता लक्ष्मीला बिना प्यायचं कसं वाटं लावू शकतात. त्यामुळे थोडं का होईना थोडं दूध द्या, त्याच्यामध्ये थोडंसं केसर टाका, म्हणजे केसर माता लक्ष्मीला प्रिय आहे ना, त्याच्यामुळं सांगते. थोडं दूध त्यांना प्यायला नक्की द्या. तुम्हाला जेवण करायचं नसलं तर तुम्ही दूधसुद्धा देऊ शकतात. असं नाही की जेवणच केलं पाहिजे, जेवणच दिलं पाहिजे, असं नाही. एकंदरीत सांगायला गेले की तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे. ते एक लक्ष्मी स्वरूप तुमच्या घरात येणार आहेत.
तुम्ही उद्यापन दुपारी करू शकता, सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता. जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकतात. तुमची सर्व पोथी वाचणी झाली किंवा तुमचे सर्व सेवा करण्या झाल्या की मग तुम्ही उद्यापन करा. तुमच्याकडून शक्य असेल तर तुम्ही गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असणारी वस्तू अर्पण करा. ती म्हणजे मखाण्याची खीर. आता ज्यांच्या घरात मखाण्याची खीर नाही होत किंवा ते बनवू नाही शकत, त्यांनी तांदळाची खीर माता लक्ष्मीला नैवेद्य म्हणून आवर्जून द्या. माता लक्ष्मीला खीर खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही तांदळाची खीर बनवू शकतात किंवा मखाण्याची खीरसुद्धा बनवू शकतात. पण गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. नाही तुमच्याकडं 3 गुरुवार माता लक्ष्मीची सेवा झाली असेल, नाही तुमच्याकडं 3 गुरुवार माता लक्ष्मीची कोणती आराधना किंवा त्यांना नैवेद्य दाखवणं नाही झालं असेल, तर शेवटच्या गुरुवारी माता लक्ष्मीला आवर्जून खिरीचा नैवेद्य दाखवा. त्याची पंचोपचार सारखी पूजा करा आणि माता लक्ष्मी नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल. आणि आता सध्या काय झालं आहे की शहरामध्ये असतो आपण की त्यामुळे आपल्याला सुवासिनी किंवा मुली येत नाहीत. तर तुमच्या घरामध्ये एकसुद्धा सुवासिनी किंवा एकसुद्धा मुलगी आली तर त्यांना फूल, त्या लक्ष्मीव्रताचं पुस्तक आणि केळी, थोडेसे तांदूळ किंवा गहू त्यांना नक्की द्या. एक जरी आली तरी चालते, कारण शहरामध्ये येत नाही. खेड्यामध्ये बायका येतात पण शहरामध्ये बायका येत नाही. एक जरी आली ना तरी तुम्ही उद्यापन करू शकता. आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल आणि अशी छान माहिती तुमच्यापर्यंत मी आज पोहोचवली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.